गांधी राष्ट्रीय उद्यानमधील येऊरच्या डोंगरावर गेलेल्या तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेले तरुण या जंगलात अडकले। या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांसह पालिकेच्या TDRF पथकाने घटनास्थळी धाव घेत 10 तरुणांची सुखरूप सुटका केली। या मधमाशांच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले असून 3 गंभीर आहेत। त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। निसर्गरम्य येऊर हे पर्यटनासह ट्रेकिंग करणाऱ्यांसाठीचे आवडते ठिकाण आहे। त्यात 31 मुळे येथे येणाऱ्या हौशींची संख्या वाढली आहे। मुंबई ठाण्यातील 18 वर्ष वयोगटातील 10 तरुणांचा समूहही येथे सोमवारी सकाळी 10 वाजता ट्रेकिंगसाठी दाखल झाला होता। हे तरुण 4 किलोमीटर जंगलात गेल्यानंतर त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला। यामध्ये 7 जण जखमी झाले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे तरुणांना पुढचा रस्ता सापडेनासा झाला। त्यामुळे हे तरुण डोंगरातच अडकून पडले। त्यातील एकाने प्रसंगावधान राखत दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मोबाईलवरून संपर्क केला। त्यानुसार वर्तकनगर पोलिसांसह TDRFच्या पथकाने या मुलांचा शोध घेत त्यांची दुपारी 1:30च्या सुमारास सुखरूप सुटका केली। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचा वावर असल्याने परवानगीशिवाय या ठिकाणी कोणालाही सोडले जात नाही। असे असतानाही हे तरुण परवानगीशिवाय जंगलात दाखल कसे झाले याचा तपास आता वर्तकनगर पोलीस ठाणे करत आहेत। या तरुणांवर मधमाशांचा हल्ला कसा झाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान या घटनेने येऊर आणि संजय गांधी उद्यानमधील हुल्लडबाजी या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे।